अजय साठीचा हा बॉल अगदी हाफ ट्रॅकर होता, ऑफ स्टंपच्या बाहेर टाकले. या बॉलला अगदी चांगली लाईन लेंथ इथे पाहताय शुभमच्या माध्यमातून. पहिला निर्धाव चेंडू आला या सत्रातील. मॅच अगदी चुरशीची होईल यात काही शंका मात्र नाहीये. अगदी शेवटच्या चेंडूपर्यंत ही मॅच जाणार. अजय साठीचा हा बॉल पुढे सरसवून मारण्याचा प्रयत्न झाला होता. डेंजर एंड कडे आपण पाहताय. आशिषला पाहत होता तुम्ही. निर्धाव चेंडूची झाली आहे पुनश्च एकदा सांगता. लगातारचे 2 निर्धाव चेंडू इथून फेकण्यात आले आहेत. जर तुम्हाला 69 धावा इथे बनवायचे आहेत तर तुम्हाला मोठे फटकेबाजी करणं आवश्यक असेल. शांत आणि संयमी खेळ, अगदी वातावरण शांत करण्याचं काम इथे 40-40 सरकार या टीम कडून करण्यात आलंय. त्यांना सुद्धा माहिती आहे वातावरण तापलंय. या तापलेल्या वातावरणात धावा सहज येऊ शकतात आणि तीच फटकेबाजी इथं आपण अजय शिर्केच्या बॅट मधून पॉइंट आणि एक्स्ट्रा कव्हरच्या मधून हा चालणारा क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह आपण इथे पाहताय. देऊया संधी डीजे. नेहा 11 संघाला देऊया संधी पुनश्च एकदा डीजे. विनंती करेन जर माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर तुम्ही शेवटच्या ओव्हर पर्यंत तुम्हाला इथे नाणेफेकीचा कौल करण्यासाठी यायचं. मॅचला होते पुनश्च एकदा सुरुवात. किरणला आपण पाहताय नवीन बॅट्समन इन ॲट नंबर 3 रवाना झालाय. अगदी पहिल्या 4 चेंडूंमध्ये जर विचार केला 2 चेंडू निर्धाव, त्यानंतर चौकार आणि चौथ्या चेंडूवरती एक महत्वपूर्ण विकेट मिळवून दिली आहे आपल्या संघासाठी. तो अगदी आपण पाहताय शुभम बेलोसेला. 5व्या चेंडूचा खेळ इथे थोड्याच वेळात रवाना होईल, चालू होताना दिसेल. शुभम आता लेफ्ट हँडेड बॅट्समन आहे. राईट आर्म ओव्हर द विकेटने पुनश्च एकदा सज्ज झालाय. विकेट थोडीशी ह्याच्यात आपण पाहतोय क्षेत्ररक्षणामध्ये व्यूहरचना करण्यात येते त्याच्याकडून. एक क्षेत्ररक्षक लॉंग ऑनला लेफ्ट हँडेड बॅट्समन साठी, त्याचबरोबर एक मिड विकेट रिजन मध्ये. हा फटका खेचायचा होता. लेग स्टंपच्या खूपच बाहेरचा हा बॉल. अवांतरच्या स्वरूपात इथे एक धाव मिळाली जातीये. या अवांतर धावेने जर धाव फलक पाहिलं तर 1-5 एकूण धाव संख्या धाव फलकावरती लगावली गेली आहे. शांत आणि संयमी खेळ या दोन्ही संघादरम्यान पाहायला मिळतोय. मोठी धाव संख्या बनवायची, फटकेबाजी करावी लागेल इथे. इथे हा स्लोवर बॉल होता, फसवा बॉल होता, उचली पाहायला मिळाली परंतु पंच सांगतायत इट्स अ वाईट बॉल. अवांतरच्या स्वरूपात पुनश्च एकदा एक धाव. या अवांतर धावेने धाव फलकावरती धावा लगावल्या गेल्यात. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 6 धावा. आता इथून धावा येत आहेत. नशिबाची साथ सुद्धा मिळतीये नेहा 11 संघाला. अवांतर धावा, एक्स्ट्राच्या धावा तुम्हाला विजयाच्या वाटचालाकडे नेऊन पोहोचवू शकतायत. तुम्हाला फक्त फटकेबाजी सुद्धा करावी लागेल फलंदाजांना. किरण साठीचा हा बॉल, तिन्ही यष्ट्या उडवून टाकल्यात. यू मिस, आय विल डेफिनेटली हिट असं बोल शुभमने षटक क्रमांक मला तर वाटतं 1 इथे समाप्त केलंय. एक चेंडूचा खेळ अजून इथे बाकी असेल. देऊया संधी पुनश्च
दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये 7 धावा. देऊयात संधी पुनश्च एकदा डीजे. पाहायला मिळतील. क्षेत्ररक्षणाचा जर विचार केला, मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक तैनात होतोय, लॉंग ऑन मध्ये तैनात होतोय, त्याचबरोबर लॉंग ऑफ मध्ये सुद्धा तैनात झालाय. अगदी जर 30 यार्ड सर्कल मध्ये जर पाहायला गेलं, एक फ्लाय स्लिपला, एक थर्डमॅनला, एक अगदी आपण पाहत आहे स्क्वेअर लेग रिजन मध्ये, एक अगदी आपण पॉइंट रिजन मध्ये, पॉइंट आणि गलीच्या अगदी बाजूला एक क्षेत्ररक्षक पाहत आहे. असं क्षेत्ररक्षण आणि त्याचबरोबर एक क्षेत्ररक्षक मिड ऑफला आणि एक क्षेत्ररक्षक कव्हर्स मध्ये. इथे हा फटका खेचायचा होता, ऑफस्टम्पच्या बाहेर टाकले. या बॉलला पंच निश्चितच इथे दंडित करतील अवांतरच्या स्वरूपात. इथे एक धाव. या अवांतर धावेने धावफलक शांतपणे हलवारपणे पुढे जाताना दिसतोय. दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये 8 धावा. अगदी शांत खेळ चालू आहे दोन्ही संघादरम्यान. मोठ्या धाव संख्येचा पाठलाग चालू आहे. इथे फटका खेचायचा होता, क्षेत्ररक्षक तिथे तैनात असेल, कोणती चूक इथे होणार नाहीये. तत्पूर्वी एक धाव सहजरित्या पूर्ण केली जाते. क्षेत्ररक्षकाला निश्चितच इथे वाटले की झेल त्याने कॅरी केलाय. पंचांना तिथे वाटते की बॉल जो आहे तो जमिनीला पहिले टच झालाय, त्यानंतर तो पुढे गेला. आता निश्चितच दोन्ही ऑफिशियल पंच ऑन मॅच रेफरी जे ऑन ग्राउंड वरती रेफरी आहेत ते डिस्कशन करतील. त्यानंतर त्यांचा डिसिजन जो आहे तो पुढे सरसावताना दिसतील. पंचांनी इथून बाद घोषित केलाय फलंदाजाला. निश्चितच इथे फलंदाज झाला. इथे बाद. तिसऱ्या क्रमांकाचा झटका इथे बसलाय. तो अगदी आपण पाहताय फलंदाज विकीच्या मार्फत 3 फलंदाज आतापर्यंत तंबूच्या आश्रयाला परतलेत. 5व्या क्रमांकाचा फलंदाज आता इथे रवाना होताना दिसतोय. अतिशय चांगली कामगिरी आपण पाहताय 40-40 सरकार या टीम कडून. अगदी आतापर्यंत जर गोलंदाज विचार केला रवीचा, अगदी त्याने पहिला चेंडू अवांतर फेकला, त्यानंतर पुढच्या बॉल वरती फॉलोअप डिलिव्हरी वरती अगदी विकेट मिळवून दिली आहे विकी सारख्या मोठ्या फलंदाजाची. आतापर्यंत तीन फलंदाज तंबूच्या आश्रयाला पाठवलेत. इन ॲट नंबर 5 आपण फलंदाज पाहताय दिनेशला. फलंदाज अगदी आपण पाहताय स्ट्रायकिंग एंड वरती रवाना झालाय. रवीचा पुढचा बॉल. इथे हा फटका खेचायचा होता, हाफ ट्रॅकर बॉल होता. अगदी फलंदाजाच्या कानाजवळून हा बॉल जाताना दिसतोय. निर्धाव चेंडूची झाली आहे सांगता. आतापर्यंत चांगली कामगिरी आपण पाहताय रवीच्या माध्यमातून. अगदी गेमला स्लो करण्याचं काम इथे झालंय. मागून इथे पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न झाला होता. अगदी आपण पाहताय लॉंग ऑफ आणि कव्हर्सच्या रिजन मध्ये हा चेंडू चाललाय. 1 टप्पा 2 टप्पा अखेरीस चेंडू आलाय 4 धावांसाठीचा नवसंजीवनी निर्माण करणारा या मॅच
आता आहे रवीच्या माध्यमातून इथे हा फटका हवेत आहे क्षेत्ररक्षक फलंदाजी इथे करावी लागेल जर तुम्हाला तुमच्या संघाला विजयाच्या दिशेने वाटचाल करून द्यायची असेल. मोठी फटकेबाजी येणं गरजेचं असेल या षटकामध्ये. हा बॉल अगदी वेगवान बॉल होता. हुक केलं या बॉलला. क्षेत्ररक्षक चेंडू खाली जज करतोय. अटेम्प्ट कमालीचे होते. किती धावा इथं पूर्ण केल्या जाणार. चेंडू उचलून फेकेपर्यंत सहजरित्या 2 धावा. मागील 2 बॉल वरती जर विचार केला 3 धावा इथे सहजरित्या पूर्ण केल्या गेल्यात. या 2 धावेच्या सहाय्याने एकूण 10 फलकावरती धावा लागल्या गेल्यात त्या 37. कोणत्याही प्रकारची जर दुखापत झाली असेल तर लगेचच सांगायचे. इथे त्याला लगेचच स्प्रे तिथे घेऊन जायचे. प्लेयर सबस्टिट्यूट केला तरी चालेल. इथून मॅच थोड्या टाइमासाठी इथे थांबवायची आहे. सबस्टिट्यूट प्लेअरच्या जागेवरती आपण स्वतः संघ मालकांना जिथे पाहताय 40-40 सरकार या संघाकडून. मॅचला होती पुन्हा एकदा सुरुवात. इथे हा चेंडू अगदी वेगवान बॉल होता. अगदी कानासमोरून काढले या बॉलला निर्धाव चेंडूची झाली आहे सांगता. आतापर्यंत आकाशच्या माध्यमातून चांगलं कमबॅक पाहताना दिसतोय.
इथे फेकी चुकीची पाहायला मिळाली आहे. किती धावा मिळणार या चेंडूवरती. आलाय हा ओव्हर थ्रोच्या स्वरूपातला चौकार आणि धावल्यात त्या 2 धावा. एकूण या चेंडूवरती धावा मिळाल्यात त्या 6. एक आरती या चेंडूवरती षटकारच मिळालाय. तो बॅटिंग करणाऱ्या टीमला या 6 धाव्यांच्या साह्याने एकूण धावा जाऊन पोचल्यात त्या धाव फलकावरती. त्रेचाळीस धावा एकूण धाव फलकावरती लगावल्या गेल्यात. याआधी 37 धावा होत्या, त्यानंतर आले या 6 धावा. त्रेचाळीस धावा धाव फलकावरती. इथे पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न, हिट केली जाणार का? अगदी निर्धाव चेंडूची झाली आहे सांगता. अजूनही जर मॅच कडे पाहिलं गेलं ना, येणारे चेंडू असतील 7 आणि धावांची गरज असेल 26 धावांची. 7 चेंडू 26 धावा. शेवटच्या षटकामध्ये 24 पेक्षा कमी धावा जर रोखण्यासाठी आल्या ना, तर मॅच पूर्णपणे दोन्ही संघाच्या दरम्यान जाऊ शकते. हा बॉल एक निर्णायक बॉल असेल आकाशच्या माध्यमातून. 7 चेंडू 26 धावा इथे डिफेंड करायचे. इथे पुढे सरसावून पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न, निर्धाव चेंडूची झाली आहे सांगता. षटक क्रमांक 4 इथे समाप्त झालाय. येणारे चेंडू असतील 6. 26 धावांची गरज असेल. ज्या प्रकारचा खेळ आपल्याला पहिल्या 3 षटकांमध्ये पाहायला मिळाला नेहा 11 संघाकडून, जिथे शांत आणि संयमी खेळ पाहायला मिळालं, परंतु या 4थ्या षटकामध्ये धावा मिळाल्यात आणि नवसंजीवनी निर्माण झाली आहे. ती या संपूर्ण मॅच मध्ये नेहा 11 संघासाठी. देऊया संधी पुन्हा एकदा डीजे मास्टरला. या करायचे गोलंदाजाचं नाव इथे पोचवायचंय प्लीज. सहा चेंडू 26 धावा इथे डिफेंड करायचे. मॅच बॉल थोडस गायब झालंय तिकडे. खेळत असताना दिनेश कैलास साठीचा पहिलाच बॉल हुक केलाय. बॉलला पुल केलाय. चेंडूला भिरकावून दिलाय. 6 धाव्यांसाठी आलाय हा दर्जेदार षटकार. देऊया संधी. कुणाला माहित होतं त्याच्या
मागच्या ओव्हरमध्ये चौथ्या बॉलवरती आलेले ओव्हरथ्रो इतका महागात पडेल. आता या 6 धावेने समीकरण पूर्णपणे बदलून टाकले. 5 चेंडू 20 धावांची गरज असेल. कैलासच्या बॅट मधून हा एक दर्जेदार फटका आपण इथे पाहिलाय. अजूनही मोठे फटके येणार का पाहणं गरजेचं असेल. इथे हा बॉल अगदी खोलात टाकले. किती धावा इथे पूर्ण केल्या जाणार. चेंडूनी उचली घेतली. एक धाव सहजरित्या पूर्ण केली गेली. डेंजर एंड वरती थ्रो झालाय. 2 धावा इथे सहज पूर्ण केल्या गेल्यात. फेकी बरोबर होती, कलेक्शन चुकीचं झालंय आणि अशा प्रकारे अशा रीते 2 धावा सहज पूर्ण केल्यात. येणारे चेंडू असतील 4. 18 धाव्यांची गरज असेल ही मॅच जिंकण्यासाठी नेहा 11 टीमला. 40-40 सरकार संघाचे पुरस्कर्ते त्याचबरोबर कर्णधार आता थोडे चिंतित झाले असतील. ही मॅच पाहत असाल तर निश्चितच टाळ्या वाजवा या दोन्ही संघांसाठी. हा बॉल हाफ ट्रॅकर बॉल होता. हुक केलं या चेंडूला. कौ कॉर्नरच्या डोक्यावरून आलाय पुनश्च एकदा ब्रँडेड दर्जेदार षटकार. देऊया संधी. हे 2 लगातार आलेले षटकार अगदी स्ट्राइक जिथे रोटेट झाली ना दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये जिथे जर रनआउट झाला असता ना कैलास आता समीकरण वेगळं असतं. अजूनही 3 चेंडूंचा खेळ इथून बाकी असेल आणि 12 धाव्यांची गरज असेल हा सामना जिंकण्यासाठी नेहा 11 टीमला. जाऊयात पुढचा बॉल राईट टर्म ओव्हर द विकेटने. इथे हा बॉल हलक्या हाताने ड्राईव्ह केले. पाहूयात किती धावा इथे पूर्ण केल्या जाणार. क्षेत्ररक्षक आता कोणतीच चुकी करणार नाहीये. थ्रो बरोबर झालाय. किती धावा पूर्ण केल्या जाणार. आता डायरेक्ट हिट झाले. दिनेशला माघारी परतावं लागेल. आता येणारे चेंडू असतील 2 आणि 11 धाव्यांची गरज असेल या मॅच मध्ये. अगदी अतितटीची मॅच इथे जाऊन पोहोचली आहे. कुठे त्या 69 धावा पहिल्या 3 षटकांमध्ये अगदी धावांचा जर विचार केला ना अगदी कमी धावा होत्या. तिथून असं वाटत होतं की नेहा 11 संघाला इथे पराभूताच्या दिशेने जावं लागतंय की काय. अगदी आता 2 चेंडू 11 धावा इथे बनवायचे. फलंदाज सुद्धा आपण पाहताय अगदी बराच काळ तिथे धावपट्टीवरती खेळताना दिसतोय. मला तर वाटते तिसऱ्या षटकामध्ये तो धावा करण्यासाठी तिथे गेलेला. त्याला सुद्धा माहिती आहे मी जर उभा राहिलो तर या धावा पूर्ण केल्या जाऊ शकतायत. आता 2 चेंडू 11 धावा सहजरित्या पूर्ण केल्या जाणार का पाहणं गरजेचं असेल. तत्पूर्वी या ड्रिंक्स ब्रेक मध्ये देऊया पुनश्च एकदा संधी डीजे मास्टर नरेशला. बॅट्समन नेम इथे पोहोचवायचे. कैलासला अगदी पाहताय स्पर्धेचं नियम तर तुम्हाला माहितच असेल. या 2 चेंडूंवर 10 धावा आल्या तर सुपर ओव्हर खेळवण्यात येईल. अगदी हा बॉल फुलटॉस बॉल. चेंडूला पुनश्च एकदा कौ कॉर्नर रिजन मध्ये आलाय. हा दर्जेदार पुनश्च एकदा आलाय कैलासच्या बॅट मधून एक ब्रँडेड षटकार. देऊया संधी पुनश्च एकदा डीजेला. पहिलेच म्हटलं होतं अगदी दुपारच्या सत्रामध्ये पाहिजे तितक्या धावा पाहिजे त्या ओव्हर मध्ये खर्च केल्या जाऊ शकतात. निर्णायक बॉल या मॅच मध्ये
हाफ ट्रॅकर बॉल, चेंडूला पुल केलाय, चेंडू चाललाय सीमा रेषा पार आलाय हा दर्जेदार चौकार. आणि इथे आपण पाहताय संघाचे कर्णधार अजयजी शिर्के यांच्याकडून कैलाससाठी 1000 रुपयांचं कॅश प्राइज इथे जमा झालंय. अगदी अप्रतिम बॅटिंग इथे आपल्याला पाहायला मिळाली आहे. कैलासची बॅटिंग आवडली असेल मित्रांनो तर निश्चितच टाळ्या वाजल्या गेल्या पाहिजेत. कैलासचा जर विचार केला स्वतः वैयक्तिक अगदी 33 धावांवरती खेळतोय 10 चेंडूंमध्ये, अप्रतिम खेळी राहिली आहे कैलासची. ही पहिली मॅच असेल वासरे खोंडा प्रीमियर लीग मधील पर्व 7वे मधील पहिली सुपर ओव्हर आपल्याला इथे पाहायला मिळतीये. चला दोन्ही संघाचे कर्णधारांना मी विनंती करतोय आपण आपले 3 फलंदाज आणि त्याबरोबर 1 गोलंदाजाचं नाव तुम्ही लगेचच आमच्यापर्यंत पोहोचवायचे. चला दोन्ही संघाचे पुरस्कर्ते त्याचबरोबर कर्णधाराला मी विनंती करतोय नेहा 11 आपण आपले 3 खेळाडूंची नावं त्याचबरोबर एका गोलंदाजाचं नाव सुद्धा पोहोचवायचे. त्याचबरोबर सेम कंडिशन ही 40-40 सरकार संघासाठी सुद्धा असेल. आपले 3 फलंदाज आणि त्याचबरोबर एका गोलंदाजाचं नाव तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचवायचे. चला ब्रेक मध्ये देऊयात पुन्हा एकदा डीजे मास्टरला नरेशला. झाली अजय शिर्केला आपण तिथे पाहताय आणि नॉन स्ट्रायकिंग एंड वरती मात्र फलंदाज असेल आशिष. अगदी ही मॅच कुठून कुठे पोहोचली आहे. अगदी रोमहर्षक मॅच इथे पाहायला मिळाली आहे. अगदी मागच्या 2 दिवसामध्ये एकही सुपर ओव्हर पाहायला मिळाली नव्हती परंतु आता या मॅच मध्ये अगदी शेवटच्या बॉल पर्यंत ही मॅच गेली. जेव्हा 2 चेंडू 11 धावेंची गरज होती पहिल्या अगदी 5व्या बॉल वरती षटकार आला आणि त्यानंतर अलॉंग द कार्पेट अगदी स्ट्रेट ड्राईव्हचा फटका पाहायला मिळाला कैलासचा आणि त्या चेंडूवरती चौकार पाहायला मिळाला आणि मॅच सुपर ओव्हर मध्ये गेले. शुभम बेलोसेला अगदी आपण पाहताय जवळच्या एंड कडून रिव्हर एंड कडून गोलंदाजी मार्क वरती सज्ज झालाय. तर समोर फलंदाज असेल अजय शिर्के आणि त्याच्या समवेत असेल आशिष. लक्षात ठेवायचे कोणताही या मॅच मध्ये बिमर साठी जो बाद झालेला बॉलर असेल तो ओव्हर टाकू शकत नाहीये कारण की ही मॅच कंटिन्यू खेळवण्यात येते. अगदी चुरशीची मॅच लगेचच आपण इथे पाहताय. अगदी वातावरण तापलंय दुपारच्या सत्रामध्ये. 6 चेंडूंमध्ये किती धावा बनवल्या जाणार. तुमच्याकडे 2च विकेट तुमच्या हातामध्ये असतील. शुभम बेलोसे राईट आर्म ओव्हर द विकेटने समोर फलंदाज अजय शिर्के. मॅच होईल ऑन. शुभमचा पहिलाच बॉल लोवर फुलटॉस बॉल होता. झेल बादची संधी निर्माण झाली होती. मोठा फटका खेचायचा होता अजयला. त्याला सुद्धा माहिती आहे या चेंडूची किंमत किती होती. या चेंडूवरती जर षटकार आला असता तर संपूर्णपणे नेहा 11 संघ फ्रंट फुट वरती जाऊन पोहोचला असता. अगदी पहिल्याच बॉल वरती बॅट अगदी पाहतोय अगदी पहिल्याच बॉल वरती इथे सिंगल रन केली जाते.
अगदी पहिलाच बॉल आपण पाहताय. अजय शिर्केने फटका खेचायचा होता. एकच धाव तिथे पूर्ण केली जातीये. पुढचा बॉल घेऊन पुन्हा एकदा सज्ज होताना दिसतोय शुभम बेलोसे. समोर आता फलंदाज आशिष असेल. इथे हाफ ट्रॅकर बॉल होता. कट करण्याचा प्रयत्न तिथे झाला होता पॉइंट रिजन मध्ये, परंतु निर्धाव चेंडूची झाली हे सांगता. पहिला निर्धाव चेंडू पाहतोय आपण या सुपर ओव्हर मध्ये. अगदी 2 चेंडूचा खेळ समाप्त झाला. एक धाव फलकावरती लगावली गेली आहे. आशिषला आता फटकेबाजी करावी लागेल. सुपर ओव्हर मध्ये 10 ते 15 धावा तुम्हाला किमान बनवाव्याच लागतील. ज्या प्रकारचा एंड राहिलाय हा रिव्हर एंड कडून. इथे हाफ ट्रॅकर बॉल होता. स्लोवर बॉल होता. हुक केले. पुल करण्याचा प्रयत्न चालू होता. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक तिथे पोहोचेल तत्पूर्वी एक धाव सहजरित्या पूर्ण केली जाते. 3 चेंडूंचा खेळ समाप्त तिथे झालाय. 2 धावा एकूण धाव फलकावरती लगावल्या गेल्यात. आता प्रेक्षकांना प्रश्न पडला असेल, जो या मॅचचा हिरो राहिलाय कैलास का नाही आला ओपनिंग साठी. अगदी त्याची बॅट मधून षटकार चौकार येत होते, तर नेहा 11 संघाच्या कर्णधाराने हा डिसिजन का घेतला, कैलासला का पाठवलं नाही, अगदी प्रेक्षक सुद्धा प्रश्नात पडले. शुभमचा पुढचा बॉल. अजय शिर्केसाठीचा हा बॉल. हुक केले. या बॉलला क्षेत्ररक्षक तैनात असेल. कोणती चुकी तिथे केली जाणार नाहीये. दुसऱ्या धावेचा कॉल. फेकी चुकीची झाली आहे. 2 धावा पूर्ण करणार का? 2 धावा इथे पूर्ण केल्या जात आहेत. मला वाटते 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. धाव फलकावरती धावा सुद्धा 4 लागल्या गेल्यात. या स्पर्धेतील, या शृंखलेतील, या पर्वातील पहिली सुपर ओव्हर तुमच्या भेटीला आली आहे. नेहा 11 आणि त्यांच्या विपक्षामध्ये 40-40 सरकार. इथे हा बॉल आखूड टप्प्याचा बॉल. अगदी या फटक्याला ड्राईव्ह केले. कोणती चुकी तिथे केली जाणार नाहीये. दुसऱ्या धावेचा हा कॉल अजय शिर्के यांच्याकडून झालाय. एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. दुसरी धाव घेत असताना फलंदाज आशिष झाला इथे बाद. अगदी हा बॉल बाकी असेल या षटकातील, या इनिंग्स मधील, या सुपर ओव्हर मधील शेवटचा बॉल. 5 धावा फलकावरती लगावल्या गेल्यात. शेवटचा बॉल. शुभम बेलोसे राईट टर्म ओव्हर द विकेटने समोर अजय साठीचा हा बॉल. पुनश्च एकदा ड्राईव्ह केले. या बॉलला कोणती चुकी केली जाणार नाही. एक धाव पूर्ण केली गेली आहे. चुकीची फेकी झालते, परंतु एकच धाव पूर्ण केली गेली आहे. दुसरी धाव घेत असताना फलंदाज कैलास झाला इथे बाद. 6 धावा एकूण धाव फलकावरती लगावल्या गेल्यात. येणारे चेंडू असतील 6 आणि 7 धाव्यांची गरज असेल ती मात्र 40-40 सरकार. या टीमला देऊया इनिंग्स ब्रेक मध्ये पुनश्च एकदा संधी. डीजे
आणि शुभम या तीनच फलंदाजांचा तुम्ही इथे उपयोग करू शकताय आणि गोलंदाजी मार्क वरती अजयजी शिर्के यांनी आशिष याला गोलंदाजीसाठी सज्ज केलाय. अगदी रिव्हर एंड कडून आपल्याला हा गोलंदाज पाहायला मिळेल. 7च धावा तुम्हाला इथे बनवायचे. चला लगेचच आपले बॅट्समन पाठवायचे. 7 धावा तुम्हाला बनवायचे. येणारे चेंडू असतील सहा चेंडू 7 धावा इथे डिफेंड करायचे आहेत. एक प्रेक्षणीय मॅच या स्पर्धेमध्ये या शृंखलेमध्ये सर्व प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. सलामीची जोड साकली रवाना झाली आहे. आशिषला अगदी आपण पाहताय गोलंदाजी मार्क वरती सज्ज झालाय. समोर स्ट्रायकिंग एंड वरती आपल्याला फलंदाज पाहायला मिळेल संदीप आणि नॉन स्ट्रायकिंग एंड वरती फलंदाज पाहायला मिळेल रवी. अगदी पहिल्या इनिंग्स मध्ये या दोनही फलंदाजांनी 50 धावांची पार्टनरशिप पूर्ण केली होती. तेच दोन फलंदाज आता सलामी वीराच्या भूमिकेमध्ये या सुपर ओव्हर मध्ये टॉप 2 बॅटर म्हणून 40-40 सरकार या संघाकडून नेतृत्व करताना दिसतील. येणारे चेंडू असतील 6-7 धावांची गरज असेल हा सामना जिंकण्यासाठी 40-40 सरकार संघाला. मॅच झाली आहे ऑन. आशिषला अगदी पाहताय राईट आर्म ओव्हर द विकेटने. समोर फलंदाज असेल संदीप. आशिषचा हा बॉल अगदी लोअर फुल टॉस बॉल होता. ड्राईव्ह केले या बॉलला. अजय शिर्के स्वतः चेंडू खाली येतील. तत्पूर्वी 1 धाव पूर्ण केली जाईल. या एका धावेने संघाचं खातं श्री गणेशा केलं जातंय संदीपच्या बॅट मधून. अगदी येणारे 5 चेंडू अगदी निर्णायक बॉल असतील. सामना जिंकायचा असेल तर कंपल्सरी 6 धावा तुम्हाला इथून कराव्या लागतील. आशिषचा पुढचा बॉल लेफ्ट हँडेड बॅट्समन रवीसाठी स्लोवर बॉल होता. फसवा बॉल होता. क्षेत्ररक्षक चेंडू खाली पोहोचणार का? किती धावा पूर्ण केल्या जाणार? फेकी डेंजर एंडला झाली आहे. फेकी चुकीची झाली. कलेक्शन चुकीचं झालंय. धावा पूर्ण केल्या जात आहेत 2. आता धाव फलकावरती लगावल्या गेल्या. 2 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. 3 धाव फलकावरती. विचार करा 2च विकेट तुमच्या हातामध्ये असतील इथून आणि जी 2 नावं तुम्ही आमच्याकडे दिले तेच 2 फलंदाज फक्त जाऊ शकतात. इथे हाफ ट्रॅकर बॉल होता. पुल केलंय बॉलला. क्षेत्ररक्षक तैनात असेल. झेल कॅरी केलं जात आहे. महत्वाच्या क्षणी लागलेली धोक्याची घंटा 40-40 सरकार संघाला. मॅच युटर्न झाली आहे. येणारे चेंडू असतील 3 आणि 4 धाव्यांची गरज असेल हा सामना जिंकण्यासाठी 40-40 सरकार संघाला. मॅच अगदी रोमहर्षक टर्न घेताना दिसते. आता शेवटची विकेट असेल 40-40 सरकार या संघाकडे. शुभम बेलोसे मॅच मध्ये अगदी ऍक्शन मोड मध्ये जाणार का? 3 चेंडू 4 धावा पूर्ण केल्या जाणार का? पाहणं गरजेचं असेल. देऊया संधी डीजे. 3 चेंडूंवरती 3 धावा आल्या तर पुन्हा एकदा सुपर ओव्हर मध्ये असेल आणि जे 3 खेळाडू दोन्ही संघांकडून खेळलेत ते 3ही खेळाडू पुढच्या मॅच मध्ये फक्त क्षेत्ररक्षणच करू शकतात. याची दोन्ही संघाने बघूयात. पुढचा बॉल चौथा बॉल घेऊन आशिष सज्ज झालाय. समोर राईट हँडेड बॅट्समन अगदी आपण पाहताय शुभम बेलोसेला. 3 चेंडूंमध्ये 4 धावा केल्या जाणार का? अगदी खोल्यात टाकले या बॉलला. ड्राईव्ह केले. क्षेत्ररक्षक तिथे तैनात असेल. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये 1च धाव पूर्ण केली जाते. आता संदीपला अगदी आपण तिथे पाहताय. 2 चेंडूंचा खेळ इथून बाकी असेल. 3 धावा इथे करायचे. 4 धावा धाव फलकावरती लगावल्या गेल्यात एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. किती धावा येणाऱ्या 2 चेंडूंवरती पूर्ण केल्या जाणार पाहणं गरजेचं असेल. आशिष पुन्हा एकदा सज्ज झालाय. आशिषचा बॉल कट करण्याचा प्रयत्न. पंचांचा डिसिजन येणं इथून बाकी असेल. निर्धाव चेंडूची झाली आहे सांगता. 1 चेंडू 3 धावांची गरज असेल. सामना जर जिंकायचा असेल 40-40 सरकार संघाला. अगदी मॅच तापली आहे. दुपारच्या सत्रामध्ये ही मॅच अगदी हाय व्होल्टेज झाली आहे. 1 चेंडू
3 धावांची गरज आहे या चेंडूवरती. 2 धावा पूर्ण केल्या तर पुनश्च एकदा ही मॅच सुपर ओव्हर कडे रवाना होईल. 3 धावा केल्या तर ही मॅच 40-40 सरकार संघ जिंकताना दिसेल. अगदी एकच धाव किंवा निर्धाव बॉल आला तर ही मॅच पूर्णपणे नेहा 11 कडे जाईल. हाफ ट्रॅकर बॉल होता, पुल करण्याचा प्रयत्न झालाय. किती धावा इथे पूर्ण केल्या जाणार? दुसऱ्या धावेचा कॉल. 2 धावा पूर्ण केल्या गेल्यात आणि तिसरी धाव सुद्धा इथे सहज पूर्ण गेली आहे. संघाचे पुरस्कर्त्यांची रिॲक्शन कॅप्चर करा कॅमेरामॅन. काय रिॲक्शन? चुकी पाहायला मिळाली क्षेत्ररक्षकाकडून. 3 धावा इथे पूर्ण केल्या गेल्यात. संघ अगदी आपण इथे पाहताय रिॲक्शन कॅप्चर करा अगदी ऑन स्क्रीन. अगदी ह्या रिॲक्शन आपण कॅप्चर करू शकताय. संघाच्या पुरस्कर्त्यांची रिॲक्शन पहा. एक चेंडू 3 धावांची गरज असताना असं वाटलं 2 धावा तिथे सहज पूर्ण केल्या जाऊ शकतात आणि ही मॅच परत सुपर ओव्हर कडे जाते का? परंतु हा सामना संपूर्णपणे विजयी झालाय तो 40-40 सरकार संघ. देऊया संधी डीजे मास्टरला. देऊया संधी. बरोबर 1000 रुपयांचं कॅश प्राईज जे अजय शिर्के यांनी लावलेलं कैलाससाठी त्याला द्यायचे. नो डाऊट जर ही मॅच नेहा 11 जिंकला असता तर कैलासच या मॅचचा मॅन ऑफ द मॅच राहिला असता. तर यापुढील होणाऱ्या मॅचसाठी मी आमंत्रित करेन शिवमजी लोबी यांना की यापुढील होणाऱ्या मॅचचं समालोचन आपण करायचं. हॅलो चला टॉप एक टप्पा घेत क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून जाईल बॉल. स्टेट ऑन द ड्राईव्हचा येतोय कैलासचा चौकार.
खेळ राहिला या स्पर्धेमध्ये VKPL 2025 मध्ये प्रथमच पहिल्या मॅच मध्ये काही करू शकलेला नाहीये. या मॅच मध्ये त्याच्याकडून अपेक्षा आहेत. सातत्यानं VKPL मध्ये चांगली कामगिरी गुड्डू भोईरची. धीम्या गतीचा बॉल, जबरदस्त सुरुवात, स्लोवर वन पद्धतीचा बॉल. कारण ब्रॅव्होची आठवण करून देणारा बॉल. सातत्यानं आपण या ब्रॅव्होला बॉलिंग करत असताना स्लोवर वन पद्धतीचे बॉल हाताळताना पाहिलेत आणि या स्पर्धेमध्ये गुड्डू भोईरच्या माध्यमातून तीच कामगिरी. निर्धाव चेंडू येतोय. आणखी एक निर्धाव, बॅटला भरत झालाय बॉल. पाठीमागे यष्टीरक्षक संदेशची चांगली कामगिरी. सुखरूपरित्या बॉल फेकला जाईल, अडवला जाईल, निर्धाव चेंडू येईल. निर्धावानं धावसंख्या पुन्हा स्थिर राहील. जय धुले साथी स्कोरर माहिती सांगत असताना इट्स अ 12 रन स्कोर कार्ड विदाउट लॉस टीम. नेहा 11 ला या मॅच मध्ये आपण पाहताय. 2 चेंडू निर्धाव. बॉल नंबर 3 आखूड टप्प्याचा बॉल, स्लोअर वन धीम्या गतीने यावेळी पीक केलाय. बॉल जाईल डीप फाईन लेगला, 1 टप्पा घेत जाईल. 4 धावसंख्येसाठी येतो चौकार. फुल टॉस बॉल, हवेमध्ये बॉल, मिड ऑनचा क्षेत्ररक्षक जज करतोय आणि इथे मात्र कॅच ड्रॉप. कॅच ड्रॉप महत्वाच्या खेळाडूला मिळालंय जीवनदान या मॅच मध्ये. कॅप्टन अनिकेत भोईरनं केली आहे चुकी. जीवनदान कैलास रुठेला मिळालंय जीवनदान. हार्ड हिटर फलंदाज आहे. मागील मॅच मध्ये त्याने स्वतःला सिद्ध केलंय आणि त्या फलंदाजाला मिळालेलं जीवनदान या मॅच मध्ये किती महागात पडेल हे अगदी पाहणं गरजेचं आहे. गुड्डूचा बॉल कट करण्याचा प्रयत्न, सापडलाय पॉइंट मध्ये अजय शिर्के. लागला महत्वपूर्ण धक्का. गुड्डू भोईरची अप्रतिम कामगिरी. बॅक टू द डगआउट अजय शिर्के. कमॉन. थँक्यू डीजे. नवीन फलंदाज विक्की मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय. कट करण्याच्या प्रयत्नात पॉइंटच्या रिझन मध्ये अजय शिर्के मात्र बाद होतोय. कॅप्टन हॅज टू डिपार्ट. नवीन फलंदाज विक्की इन नंबर 3 वन डाऊनच्या भूमिकेमध्ये. गुड्डूचा बॉल, स्लोवर वन, यार्कर लेंथवरती हाताला, जबरदस्त स्लोवर यार्कर. आणि इथे मात्र मिळते सिंगल. सिंगलला धावसंख्या 1 न पुढे जात असताना ओव्हर नंबर 2 चा खेळ संपला. धावसंख्या येते धाव फलकावरती टोटल 18. पहिल्या षटकामध्ये पॉवर प्ले नंबर 1 मध्ये 12 धावा आल्या. त्यानंतर गुड्डू भोईरनं कमबॅक केलं. P2च्या षटकामध्ये 2 षटकांमध्ये धावसंख्या 18. 1 बाद 18. पॉवर प्लेचे निर्बंध संपलेत. आता क्षेत्ररक्षण आपण खुले होताना पाहू. तोपर्यंत देऊया संधी डीजे मास्टर नरेशला.
सूरज लोभी ऑन स्ट्राइक बॅट्समन आपण पाहताय. विकी नॉन स्ट्राइक एंड वरती कैलास रुठे. 2 षटकांमध्ये आहेत 18. 5 ओव्हरची मॅच. पॉवर प्ले संपलेत. सीमारक्षक आपण आता पाहताय 5 बॉर्डर लाईनच्या अगदी जवळ पेट्रोलिंग करत असताना हलक्या त्यांना कट केल्या. दिशा देण्याचं काम. सहजरित्या धावा मिळतात त्या बॉलवरती 2. डायरेक्टली हिट, परंतु रन मिळतात त्या बॉलवरती 2 मध्ये समाधान मानावं लागेल. 2 धावसंख्या आहे ती 20. सूरज लोभी बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहताय. 2 षटकांमध्ये 18. या बॉलमध्ये आल्या दुहेरी धावसंख्या 20. थोडं स्पीडअप करा प्लीज. सुनीलजी भोईर आणि त्यांच्या समवेत उद्देशजी भोईर यांनी साकारलेला निर्भीत उभिशा 11 संघाला आपण पाहताय. तर एकीकडे देविदास चव्हाण यांनी साकारलेला नेहा 11 आपण पाहताय. काऊ कॉर्नरला या धावा मिळत आहेत त्या फक्त 1-1च्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते ती 19 या अंकावर. ओव्हर नंबर 21 धावा धावफलकावरती. फटका फसलाय हवेमध्ये. बॉल डाऊन द बॉल. क्षेत्ररक्षक वेगाने येत आहेत. नो मॅच लँड. हेरिसन गाठले गोल बॉलनं आणि इथे मात्र धावा मिळतात त्या बॉलवरती 2. हाफ चान्स. प्रयत्न करणं गरजेचं होतं. 4 क्षेत्ररक्षक आले होते परंतु एकानेही अटेम्प्ट केलेला नाहीये. हा झेल मात्र पडतोय मैदानाच्या आतमध्ये जमिनीवरती आणि इथे मात्र धावा मिळत आहेत 2-2च्या मदतीने धावसंख्या 23. त्यानंतर समीरजी शिर्के रेल्वे मोटरमन यांचं देखील हार्दिक स्वागत. धावसंख्या दुहेरीनं धावसंख्या 23 धावा धावफलकावरती. सूरज लोभी पुन्हा एकदा सज्ज. कैलासच्या विरोधात हा बॉल. कव्हर पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे उपस्थित. रन मिळते या बॉलवरती पुनश्च एकदा 1 सिंगल धावसंख्या जाऊन पोहोचते ती 24 रन्स ऑन स्कोर कार्ड. संत क्रिकेट या षटकामध्ये आपण पाहताय. आदरणीय समीरजी शिर्के मोटरमन रेल्वे मोटरमन यांना मी विनंती करतोय की आपण या स्पर्धेच्या भव्य दिव्य व्यासपीठावरती येऊन आसनस्थ व्हायचंय. आपलं देखील सहर्षमय स्वागत. निर्धाव चेंडू. निर्धावानं धावसंख्या थांबते ती 24 या अंकावर. बॉल संपले त्या षटकातील 5 टोटल. 6 धावा खर्च केलेत 5 बॉलमध्ये सूरज लोभीनं. सूरज लोभीचा बॉल बॅट्समन फॉलो केलाय. डान्सिंग डाऊन द विकेट मारण्याचा प्रयत्न. कॅप्टन अनिकेत भोईरनं पकडल्या कॅच. लागलाय महत्वपूर्ण धक्का. विकी हॅज टू डिपार्ट. कम ऑन. करतोय ज्ञानेश्वर कदम यांना मी विनंती करतोय. डीके यांना मी विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण मान्यवरांचा सत्कार करायचा आहे. बहुमूल्य वेळ या स्पर्धेसाठी या मान्यवरांचं मी पुन्हा एकदा वासरेखोंडा प्रीमियर लीग 2025 पर्व 7वे मध्ये सहर्षमय स्वागत करतो. 3 षटकांमध्ये धावसंख्या आहे धावफलकावरती टोटल 24. जबरदस्त बॉलिंग. 8ची इकॉनॉमी राखली आहे या मॅच मध्ये. प्रथम बॅटिंग करत असताना नेहा 11 परंतु कैलास रुटे अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहे. त्याला इथून आता फार चांगली बॅटिंग करणं गरजेचं आहे. नॉन स्ट्राईक एंड वरती नुकताच दाखल झाला आशिष देशमुख. गतवर्षी या खेळाडूला सलामीच्या भूमिकेत आपण नेहा 11 कडून पाहिला. या वर्षी एक रणनीतीनं तो मिडल ऑर्डर सांभाळण्यासाठी येतोय मैदानाच्या आतमध्ये. 24 रन्स. ओव्हर नंबर 4 वैयक्तिक दुसरं स्पेल गुड्डू भोईर घेऊन आलाय.
स्लोवर वन धीम्या गतीचा बॉल अनिकेत आहे कव्हर पॉइंटला. रन मिळते या बॉलवरती एक. दुसरीचा प्रयत्न होत नाहीये. निश्चितच एक न धावसंख्या पुन्हा हलवार पद्धतीनं पुढे जात असताना धावसंख्या आहे ती 25. 2 बाद 25 ही धावसंख्या आहे. धीम्या गतीनं धावतोय. मागील मॅच मध्ये टोटल 68 धावा खर्च केल्या होत्या नेहा 11 आणि आता या मॅच मध्ये प्रथम बॅटिंग करत असताना धावसंख्या एकेरीनं पुढे नेण्याचं काम. वेगवान बॉल योग्य टप्प्यावरती यार्कर एक्झिक्यूट केलाय. जसप्रीत बुमराह ज्या प्रकारे मिसाईल यार्कर फेकत असतो त्याचप्रमाणे ब्रह्मास्त्राचा वापर करत असताना गुड्डू भोईरला या बॉल मध्ये आपण पाहिलाय. अनबिलिव्हेबल बॉल, अक्षरशः वेगवान बॉल, यार्कर लेंथ हाताळलंय. रन मिळते या बॉलवरती एक. एकच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते ती 26 रन्स. 2 विकेट लॉस. प्रथम बॅटिंग करत असताना या मॅच मध्ये नेहा 11 आपण पाहताय. मिडॉन मध्ये बॉल हलकीशी मिस फिल्डिंग. आनंद लोभी चाच पडत असताना रन मिळते या बॉलवरती एक. एकच्या मदतीने आणखीन एक एकेरी धाव फलकावरती जय धुलेंच्या माध्यमातून रेखाटली जाईल. धावसंख्या धावफलकावरती आहे 27 रन. स्कोर कार्ड वरती आपण सध्याची स्थिती, सध्याची सिच्युएशन पाहताय नेहा 11 या संघाची धावफलकावर. तीनही बॉल मध्ये एकेरी धाव खर्च केले गुड्डू भोईरनं, अर्थातच गौरवनं जबरदस्त कामगिरी. बॉल नंबर 4 वेगवान कट करण्याचा प्रयत्न, वेगानं बीट केलाय. मध्ये मध्ये स्लोवर वन चेंज ऑफ पेस करत असताना मध्ये मध्ये पेसचा जास्त वापर करत असताना, कांद्याचा जास्त वापर करत असताना गुड्डू भोईरला आपण पाहताय मैदानाच्या आतमध्ये. जबरदस्त बॉलिंग. धाव संख्या येते धाव फलकावरती 27 रन. स्कोर कार्ड धीम्या गतीनं फेकण्याचा प्रयत्न. बीमरचा नो बॉलचा इशारा. अतिरिक्त उंचीवरती बॉल फेकलाय. रन मिळेल एक. नो प्लस एक. टोटल 2 धावा धाव फलकावरती एक्स्ट्राच्या स्वरूपात मिळत आहेत. धाव संख्या फिल्डिंग टीम रिव्ह्यू डिसिजन रिव्ह्यू DRS डिसिजन रिव्ह्यू सिस्टीम कडे आपण जाऊयात. थर्ड अंपायरच्या भूमिकेमध्ये डिसिजन पेंडिंग. स्लोवर वन टाकण्याचा प्रयत्न. गुड्डू भोईर थोडासा लेंथ चुकलाय आणि इथे मात्र इट्स अ नो बॉल. नो बॉल 1+2 नो प्लस 1. अच्छा 2 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. धावसंख्या 2 न वाढत असताना ऑन फ्रीट बॉल डाऊन द ग्राउंड केलाय. लॉंग ऑन मध्ये, लॉंग ऑफ मध्ये हा बॉल केलाय. रन मिळते या बॉलवरती फक्त आणि फक्त एक. जबरदस्त बॉलिंग गुड्डू भोईरचे पाहताय. ऑन फ्रीट बॉल वरती योग्य टप्प्यावरती बॉल टाकण्यात त्याला यश आलं. या सिंगलला धावसंख्या पुढे येते. धावसंख्या आहे ती धाव फलकावरती 30 अंकावर. अंतिम बॉल या षटकातील कट करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे उपस्थित. डीप पॉइंट मध्ये पोहोचतायत अनिकेत. बॉल फेकतायत तोपर्यंत मिळतील या बॉलवरती फक्त आणि फक्त एक. जबरदस्त बॉलिंग. नो बॉल फेकून सुद्धा धावा खर्च केल्या त्या टोटल फक्त 7. 4 ओव्हर मध्ये धावसंख्या येते 31. आता अंतिम षटक फार महत्वाचे आहे. रणनीती आखावी लागेल एकीकडे नेहा 11ला, परंतु मोमेंटम मिळालंय खऱ्या अर्थानं ते टीम निर्विधिविषा 11ला आणि ते कॅरी ऑन करण्यासाठी पुन्हा एकदा एक चांगल्या गोलंदाजावरती विश्वास ठेवावा लागेल. 5वं षटक येईल प्रगतीपथावरती. तोपर्यंत देऊया संधी डीजे मास्टरला.
फलकावरती 31. 2 फलंदाज बाद झालेत. प्रणय बॉलिंग ट्रॅक वरती. पहिलाच बॉल प्रणयचा व्यवस्थित बॅटवरती बॉल आलेला नाहीये. रनआउटची संधी आणि केतनं केली आहे चुकी. खूप सारी मिसफिल्डिंग आणि केत भोईरच्या माध्यमातून आपण पाहिला ॲज अ कॅप्टन. रन मिळते या बॉलवरती. एक एकेरीनं धावसंख्या 32. अंतिम 5 बॉलचा खेळ बाकी आहे. जबरदस्त टच मध्ये या स्पर्धेमध्ये जबरदस्त फॉर्म मध्ये पाहताय कैलास रुठेला. या मॅच मध्ये आता 5 बॉल मध्ये अंतिम षटकात फार चांगलं खेळावं लागेल कैलास रुठेला देखील. जबरदस्त बॉल गुडलेनच्या स्पॉट वरती बॉल पिच केला, हिट केलाय. निर्धाव चेंडू. वाईट यार्करचा प्रयत्न, परंतु बॉल गुडलेनच्या स्पॉट वरती पिच ऑफ स्टिकची लाईन जबरदस्त पद्धतीने पकडली आहे. गोलंदाज प्रणयनं निर्धाव चेंडून सुरुवात केली आहे दुसऱ्या बॉल मध्ये. पहिल्याच बॉल मध्ये सिंगल आल्यानंतर दुसरा बॉल निर्धाव. बॉल नंबर 3 प्रणय. प्रणयचा बॉल आखूड टप्प्याचा बॉल. जबरदस्त पुलचा धमाका. बॉल कन्वर्ट होईल. लॉंग ऑनच्या डोक्यावरून जातोय हा षटकार. वरती जाऊन पोहोचते ती. 38. लढण्यासाठी धावा येत आहेत कैलास रुठेच्या बॅट मधून. मागील मॅच मध्ये देखील आपण पाहिल्यात. प्रणयचा बॉल ऑफ स्टिकच्या अतिरिक्त बाहेर अवे फ्रॉम द बॉडी ठेवण्याचा प्रयत्न. इट्स अ वाईड बॉल आउटसाइड द ऑफ स्टंप. एक अतिरिक्त धाव धाव फलकावरती. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 39. 39 ऑन बोर्ड. एकोणचाळीस धावा धाव फलकावरती आहेत. प्रणय युवा हा गोलंदाज. षटकार आल्यानंतर थोडस प्रेशर घेत असताना स्वतःवरती पुन्हा एकदा रनअप मध्ये अडथळा. या गोष्टी फार महत्वाच्या आहेत. नेक्स्ट मॅच इन ऍक्शन मध्ये आपण पाहताय मुगाई माता मुकपे आणि त्यांच्या विरोधामध्ये 40-40 सरकार. दोन्ही संघाने एक सामना जिंकलाय आणि त्याच दोन संघादरम्यानची मॅच. हे षटक संपल्यानंतर इनिंग्स ब्रेक नंतर आपण टॉस करणार आहोत. या गोष्टींकडे लक्ष द्या. प्रणयचा बॉल फटका फसलाय हवेमध्ये. डाऊन द बॉल. क्षेत्ररक्षक आनंद लोभी करणार नाहीये चुकी. महत्वपूर्ण धक्का. इथून परतीचा प्रवास करावा लागेल कैलास रुठेला. ब्रेक थ्रू मिळवलाय कैलास रुठेच्या स्वरूपात प्रणयनं. 39 धावा आहेत. किरण पाटेकर बीट केला बॉल यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. निर्धावाच्या साह्यानं बॅट अँड पॅड मधून हा बॉल निघत असताना निर्धाव चेंडू. डॉट बॉल खऱ्या अर्थानं डेथ ओव्हर मध्ये हिर्या समान असतो आणि येणारी प्रत्येक धाव ही संघर्षाची असते आणि तिथे मात्र धावांना अंकुश लावण्याचं काम ॲज अ बॉलर प्रणय मैदानाच्या आतमध्ये कामकाज अगदी निर्विघ्नपणे पार पडत असताना. षटकार जरूर आला या षटकात, परंतु इकॉनॉमिकल स्पेलनं शेवट करायचं आहे प्रणयला देखील. किरण पाटेकरसाठी हा बॉल पुन्हा एकदा शरीराचा वेध घेतोय. रनआउटची संधी आणि रनआउटच्या स्वरूपात फलंदाज होईल इथून बाद. ओव्हर नंबर
लक्ष्य छोटं नाहीये, कोणतंही लक्ष्य मोठं नाहीये. ते लक्ष्य मोठं आणि छोटं तुमच्या कर्तृत्वातून सिद्ध होतं. इथे कर्तृत्व अफाट करतील का अजय शिर्के यांच्या नेहा 11चे सर्वच गोलंदाज. एका गोलंदाजाची चुकी फार महागात ठरणार आहे. प्लीज बॅट्समन आतमध्ये जाऊ द्यात. संदेश दादा विनंती असेल बॉलची पूर्तता करा. जय आपण बॉल फलंदाजांपर्यंत पोहोचवा. आदर 30 बॉल 40चं लक्ष्य. डू ऑर डाय मॅच. एक सामना जिंकण्यासाठी फार अफाट कष्ट मैदानाच्या आतमध्ये घ्यावे लागतील. 40चं पाठलाग करायचं आहे. अनिकेत आणि संदेश ऑन द मार्क. सलामीची जोडी. निर्भीत दिविशा 11 चॅलेंजर्स 11 या माध्यमातून आपण पाहताय. 30 बॉल 40चे लक्ष्य आहे. चला दोन्ही टीमचे कॅप्टन उपस्थित आहेत. मी आयोजकांना विनंती करेल की आपल्या वतीनं टॉस करा. आदरणीय समीरजी शिर्के यांना मी विनंती करेल की आपल्या शुभ हस्ते आपण या दोन संघादरम्यान टॉस करायचा आहे. दोन्ही टीमचे कॅप्टन उपस्थित आहेत. टॉस बॉक्स खाली करा प्लीज. मयूर टॉस बॉक्स आपण खाली करा फक्त 2 मिनिटसाठी. प्रेक्षक वर्गाचं मी पुन्हा एकदा मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. वासरेखोंडा प्रीमियर लीग 2025 पर्व 7वे मध्ये अगदी झाडांच्या सावलीखाली आनंद घेतात त्या मॅचचा. त्या प्रेक्षकांचं सर्वांचं स्वागत. 40चं लक्ष. पहिलाच बॉल स्टेट ऑन द ड्राईव्ह. बॅक एन एरिया लॉंग ऑन ला पाठवलाय बॉल. जबरदस्त सुरुवात. संदेशचा तडाखा पहिल्याच बॉल मध्ये. टॉस जिंकलाय मुगाई माता मुक्पे टीमनं आणि प्रथम बॅटिंगचा निर्णय. फिल्डिंग करावी लागेल 40-40 सरकारला या मॅच मध्ये. चला जाऊया मैदानाच्या दिशेनं. 40चे छोटं लक्ष. पहिल्याच बॉल मध्ये तडफदार सुरुवात केली संदेशनं. अजय शिर्के बॉलिंग मार्क वरती. फुल टॉस बॉल फटका फसला. आशिष देशमुख डाऊन द बॉल. पकडली जाईल. कॅच करणार नाहीये. चुकी. पकडली जाईल. झेल. संपेल संदेशचा खेळ. कमॉन डीजे.
नंतर पुढील 2 बॉल मध्ये कमबॅक केलंय कॅप्टन अजय शिर्केनं. 2 लगातारचे धक्के. इथे मात्र परतीच्या प्रवासात आपण पाहताय गुड्डू भोईर देखील डगआउट मध्ये पोहोचलाय. डकआउटच्या स्वरूपात धावसंख्या 4, फलंदाज बाद झाले 2. जबरदस्त बॉलिंग, कमबॅक केलंय. 40चे लक्ष्य मोठं करण्यासाठी संघर्ष. लाईन चांगली आहे, टप्पा अचूक आहे. ऑफस्टिकची लाईन योग्य वेगावरती साकारत असताना अजय शिर्केला पाहताय. निर्धाव चेंडू, निर्धावानं धावसंख्या स्थिर राहील 4 या धावसंख्येवरती. नेक्स्ट बॉल इन ऍक्शन मध्ये पाहताय अजय शिर्के. स्ट्राइक एंड. राहुल आकुटाप्याचा बॉल पुल करत असताना वॅकेन एरिया डीप फाईन लेगला बॉल चाललाय. क्षेत्ररक्षक धावतोय जीवाच्या आकांतानं. अंतिम क्षणी बॉल अडवला जाईल. तोपर्यंत धावा मिळत आहेत सहजरित्या 2च्या मदतीनं धावसंख्या 2 पुढे जात असताना धावसंख्या 6 या अंकावरती. 2 बाद 6. 40चे लक्ष्य 34 अजूनही करायच्यात. जोपर्यंत शेवटची धाव धावफलकावरती जोडत नाहीये तोपर्यंत कोणता संघ जिंकेल सांगू शकत नाहीये. क्रिकेट अनिश्चिताने भरलेला क्रिकेटचा खेळ. कधी काही घडू शकतं, कधी काही बिघडू शकतं. हीच तर क्रिकेटची ओळख आहे. धीम्या गतीचा बॉल हलक्या हाताने स्वीप करण्याचा प्रयत्न. धडपडलाय कैलास, परंतु इथे रन मिळते या बॉलवरती. एकही रन मिळणार नाहीये. एका ओव्हरचा खेळ संपलाय. धावा धावफलकावरती टोटल 6च्या सरासरीनं. इकॉनॉमिकल स्पेल आता पहिल्या बॉलमध्ये 4 धावा आल्यानंतर देखील मागील 2 बॉलमध्ये चांगली गोलंदाजी साकारली अजय शिर्केनं. 1 ओव्हरचा खेळ संपलाय. 6 धावा धावफलकावरती आहेत. आता P2च्या षटकाला होईल सुरुवात. बॉल 4 धावसंख्येसाठी येतोय चौकार. ओव्हर नंबर 2 बॉल संपले 2. मजबूत अवस्था दोनही संघांची. या मॅच मध्ये कोणत्याही क्षणी कोणताही संघ सामना जिंकू शकतो. त्यासाठी प्रयत्न अटेम्प्ट केल्याशिवाय कोणतीच गोष्ट शक्य नसते आणि ते अटेम्प्ट दाखवायचे मैदानाच्या आतमध्ये. खुला टाकलाय बॉल इनफिल्डच्या वरून. क्लासिकल स्ट्रोक, मादक सौंदर्य दडलं होतं राहुल बद्रिकेच्या फटक्यामध्ये. तोपर्यंत धावा मिळत आहे 2. तिसरीचा प्रयत्न कलेक्शन खराब आशिष देशमुखचे आणि इथे धावा मिळत आहेत 3. पूर्णपणे 3च्या मदतीनं जय धुले माहिती सांगत असताना साथी स्कोरर. धावसंख्या 14 अंकावर. 2 गडी बाद 14. अनिकेत भोईर आणि त्याच्या समूहामध्ये राहुल बद्रिकेची पार्टनरशिप फार महत्वाची ठरणार आहे या मॅच मध्ये.
3 बॉलचा खेळ संपलाय. 14 धावा धावफलकावरती. 40चं लक्ष. 26 अजूनही बाकी आहेत. जोपर्यंत शेवटच्या धावफलकावरती येत नाहीयेत तोपर्यंत संघर्ष न सोडता, न डगमगता, न खचता या मॅच मध्ये लढायचे नेहा 11ला. आणखी एका गुड टप्प्याचा बॉल. यावेळी परिणाम दुसरा पाहायला मिळेल. जाईल बॉल डीप फाईन लेगला. कॅप्टन चला सिनातान. मिळतोय षटकार. कमॉन डीजे. मैदानाच्या आतमध्ये अनिकेत भोईरला आपण पाहताय. सातत्यानं वासरेकोंडा प्रीमियर लीग मध्ये अप्रतिम खेळ दाखवत आला खेळाडू. ते सातत्य दाखवत असताना इथे मात्र फ्लॅश स्लिप मध्ये जबरदस्त फिल्डिंग. वेल स्टॉप. धाव मिळणार नाही या बॉल वरती अनिकेतला. निर्धाव चेंडू. इट्स अ डॉट बॉल. डॉट बॉल धाव संख्या थांबते. 20 या धावसंख्येवरती धावफलक थांबलंय. जबरदस्त बॅटिंग. मागील बॉल मध्ये षटकार आले त्यानंतर कमबॅक केला आशिष देशमुखनं. टप्पा सापडत नाहीये परंतु यावेळी अचूक लाईन लेंथ वरती कंट्रोल मध्ये साकारत असताना आशिष देशमुखला आपण पाहताय. राईट आर्म राऊंड द विकेट. खुलत टाकलाय बॉल मिड ऑफ मध्ये. अजय शिर्के उपस्थित. रन मिळते या बॉल वरती 0 आणि धावफलकावरती थांबल्या. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 20 रन्स ऑन स्कोर कार्ड. 2 विकेट लॉस. अर्ध्या लक्षाचा पाठलाग केलाय खऱ्या अर्थानं. आता अजूनही अर्ध्या लक्षाचा पाठलाग करायचा येणाऱ्या 3 षटकांमध्ये. आता येणारे 18 बॉल करायचे देखील 20. चांगलं षटक हवंय. ओव्हर नंबर 3 मध्ये मिडल ऑर्डर सांभाळायचंय आणि काय जबरदस्त मिडल ऑर्डर सांभाळली आहे अनिकेत भोईरनं आणि राहुल भद्रिकेनं. अजय शिर्केचा बॉल. अकुटप्प्याचा बॉल. लाईन चेक केली जाईल ऑफिशियल सांगत असताना 2 जमिनी समांतर आहात. इट्स अ वाईट बॉल. एक अतिरिक्त धावफलकावरती. धाव संख्या 21. 18 बॉल इक्वेशन 19 रनअप बॉल. लगभग या सिच्युएशन मध्ये आपण पाहताय हा सामना. परंतु जसे येणारा प्रत्येक निर्धाव बॉल, येणारी प्रत्येक विकेट या मॅच मध्ये कमबॅकिंग ठरेल. नेहा 11 संघर्ष करतोय पहिला विजय मिळवण्यासाठी. अजय शिर्केचा बॉल. फुल टॉस. राहुल भद्रिके सेट झालाय. पाठवलाय बॉल थेट समालोचन कक्षेच्या समोरून. जाईल बॉल सीमा पार. दॅट्स ह्यूज हाय अँड हँडसम षटकार. आपण पाहताय निर्भीड दिविशा 11 साठी जबरदस्त फटका. स्टेट ऑन द ड्राईव्हचा फटका. लॉंग ऑन लॉंग ऑफच्या मधून बॉल चाललाय. मिळाले खऱ्या अर्थानं गती. बॉलला मिळतात पूर्णपणे 4 ची संपत्ती. कमॉन डीजे.
जिंकायचंय. दोन्ही संघाने एक एक सामना गमावल्यानंतर एकमेकाच्या विरोधात येत असताना आता इथे एक पाऊल वर ठेवलंय निर्वी दिविशा 11. कुलट टाकलाय बॉल, क्रॅकिंग शॉट, वॅकेन एरिया आहे. एक टप्पा घेत डीप एक्स्ट्रा कव्हरला राहुलचा क्लास दाखवत असताना मैदानाच्या आतमध्ये ब्रँडेड चौकार. करत असताना राहुल अकोटाप्याचा बॉल वेगानं बॅटचा फ्लो ओपन झाला होता. बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. या निर्धाव चेंडूची आवश्यकता आहे नेहा 11ला. गत वर्षी काय खेळ राहिलाय नेहा 11चा, परंतु या वर्षी नाराज करत असताना सर्व प्रेक्षक वर्गाला आपण पाहताय. अप्रतिम खेळ नेहा 11 सातत्यानं करत आले क्रिकेटच्या पटलावरती. परंतु आज या स्पर्धेमध्ये 2025 पर्व 7वे मध्ये थोडासा बॅकफूट वरती आहे. सामना अजून संपलेला नाहीये. प्रयत्नांची पराकाष्ठा, संघर्ष तुम्हाला करावाच लागेल, कारण आता डिपेंड करायचं त्या फक्त आणि फक्त धाबा 5 हे होऊ शकतं क्रिकेटच्या पटलावरती. बरेचसे सामने आपण फिरवताना पाहिलेत, बरेचसे सामने आपण बदलताना पाहिलेत, परंतु त्यासाठी स्वतःवरती विश्वास असणं फार गरजेचं आहे. स्वतःच्या मनगटावरती विश्वास असणाऱ्याला दुसऱ्याच्या सामर्थ्याची भीती कधीच वाटत नाही आणि अशा सामर्थ्याला हरवण्याचं धाडस नियती सुद्धा करत नाही. कारण विजयसारखी तलवार चालवून गेले, निधड्या छातीनं हिंदुस्थान हलवून गेले. स्वर्गात गेल्यानंतर देखील देवाने ज्याला झुकून मुजरा केला असे मर्दे मराठे राजे शिवछत्रपती होऊन गेले. काय असंख्य माऊल्यांना जोडून राजे शिवछत्रपती शिवरायांनी स्वराज्याचं देखणं स्वप्न उभं केलं आणि या शिवरायांचा आदर्श घेऊन आता 12 बॉलमध्ये 5 धावा वाचवताना संघर्षाला यश मिळेल का नेहा 11ला यावरती देखील लक्ष आहे. 12 बॉल, अंतिम शिल्लक 5 धावसंख्येची गरज. बॉलिंग ट्रॅक वरती विजयाचा दुबांमधील अंतर गाठण्यासाठी 5 धाब्यांची गरज असताना किरण पाटेकर बॅकफुटात जात असताना कट केला स्ट्रोक. शक्तीने युक्ती फार श्रेष्ठ आहे दाखवत असताना यांचा संगम जाईल. बॉल 4 धाब्यांसाठी येतोय चौकार. जबरदस्त बॅटिंग. मॅच टाय, मॅच खऱ्या अर्थानं बरोबरीत सुटले. एका धावेची गरज आहे. स्कोर आर द लेवल. इथून आता औपचारिकता बाकी आहे. 1 धाव हवी आहे, परंतु क्रिकेटमध्ये काहीही घडू शकतं. धीम्या गतीचा बॉल हलक्या हातानं सेन्सिबली पुश कॅप्टनच्या माध्यमातून मिळताय धावा, विजयाच्या धावा आणि इथे मात्र सामना जिंकलाय नेहा 11च्या अगेन्स्ट निर्वी दिविशा 11. चॅलेंजर्स 11 सामना जिंकला.